निवडणूक आयोगानं डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? जर एखादा मंत्री लक्ष्मी येणार आहे म्हणजे पैशाचा आमिष दाखवतो म्हणत असेल, निवडणूक आयोगानं सो मोठो याची दखल घेतली पाहिजे. तक्राराची वाट कशाला बघता? मग निवडणूक आयोग या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते का? आता मतदार यादीतला घोळ हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. मग या याद्या महापालिकेकडे, जिल्हा परिषद कोणाकडून आल्या? निवडणूक आयोगाकडनं. मग निवडणूक आयोग हे कशा पद्धतीने यंत्रणा राबवते? म्हणजे आज अशी अवस्था मतदार यादीची झालेली आहे, म्हणजे लोकशाहीची थट्टा या महायुतीच्या काळामध्ये झालेली आहे. सरकारचं ही नामुष्की आहे. ज्या लोकशाहीचा आदर आम्ही जगभर करतो, प्रबळ लोकशाही म्हणून, तिथं मतदार याद्या आम्ही आज करू शकत नाही 70 वर्षानंतर. याच्यासारखी शोकांतिका कुठली नाही. आणि म्हणून आमची निवडणूक आयोगाला मागणी, हरकती येऊ देत नाही येऊ देत, त्यांच्याकडे सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या याद्याची पडताळणी करून योग्य याद्या लोकांच्यापर्यंत पोचवायची जबाबदारी. आता ते म्हणतात राजकीय पक्षानं बघा, म्हणजे आम्ही बघायचं. मग तुम्ही कशासाठी पैसे घेता? निवडणूक आयोग राज्याकडनं पैसे घेता ना, मग तुमची जबाबदारी काय आहे का नाही? मग निवडणूक आयोगानं भलेही थोडा वेळ लागला तरी चालेल. आणायची सुप्रीम कोर्टात आता केस चालू आहे, त्यामुळे थोडा वेळ लागला तरी मुदतवाढ द्यावी अशी आमची अपेक्षा, आणि या याद्या व्यवस्थित करून त्यांनी द्याव्यात अशी आमची अपेक्षा. आता जर 2-2 हजार नावं एका वॉर्डातली दुसऱ्या वॉर्डात जात असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैवी. विधानसभा होऊन किती दिवस झाले? वर्ष झालं. म्हणजे वर्षात तुमच्या याद्या फेरफार कशा होऊ शकतात? एका घरातली 2 नावं एका घरातले 1 नाव वेगळ्या बाजूला दुसऱ्या वॉर्डात जातं, हे कसं शक्य आहे? आणि म्हणून हे माल प्रॅक्टिस निवडणूक आयोगाच्या एंडला, बॅक एंडमध्ये आता निवडणूक आयोगानं देखील सांगितलं पाहिजे. तुमच्यावर एवढे आरोप होत असतील याद्या सुदोष नाही आहेत म्हणून, तर हे काम नेमकं कुठल्या माणसाला दिलं होतं हे निवडणूक आयोगानं जाहीर केलं पाहिजे. आम्हाला अधिकार आहे महाराष्ट्रातले नागरिक म्हणून की निवडणूक आयोगानं हे याद्या करण्याचं काम कुणाला दिलं होतं, कुठल्या कंपनीकडे दिलं होतं, काय इन हाऊस हे याद्याचं फीडिंग असेल, डाटा फीडिंग असेल, हे केलेलं आहे. जाहीर करावं निवडणूक आयोगानं की या कंपनीला आम्ही काम दिलं होतं, त्यांनी बरोबर केलेलं नाही, त्यांना आम्ही शोकॉस नोटीस काढतो. मग कळेल महाराष्ट्रातल्या जनतेला की निवडणूक आयोगाचं नेमकं बॅकएंडमध्ये काम हे कोण करतं.